श्लोक 10. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. अर्थ: शरीर असताना, सोडताना वा गुणांचा भोग घेत असताना अज्ञानी लोक त्या साक्षीभूत आत्म्याला जाणत नाहीत. मात्र ज्ञानी लोक त्याला तत्वतः म्हणजेच बरोबर जाणतात. विवरण: जीवात्मा या शरीरातून बाहेर पडताना जीवनभर साठवलेले संस्कार घेऊनच बाहेर पडतो, असे मागील श्लोकात भगवंताने सांगितले आहे. आणि हे सारे संस्कार जीवात्मा शरीरात येताना आपल्याबरोबर घेऊन पण येतो. गर्भबीजात जीवात्मा अवतरतो. शरीरात असताना तो सुखदुःख भोगतो व अनुभव समृद्ध करतो. जन्माला येताना तो मागील संस्कार सुद्धा घेऊन येतो आणि त्यामध्ये या जन्मातील अनुभवांची भर पडत जाते. मृत्यूचे वेळेपर्यंत तो ते सर्व अनुभव मनबुद्धीत साठवून ठेवतो व मृत्यूनंतर ती सर्व शिदोरी आपल्याबरोबर घेऊनच तो पुढील वाटचाल करायला सुरुवात करतो. अशा तऱ्हेने जीवात्मा उत्क्रांत होत जातो. शरीर सोडताना, शरीरात असताना, उपभोग घेताना व सत्वादी गुणांनी युक्त असताना आत्म्याला ज्ञानदृष्टीने पाहणारेच पाहू शकतात. पण ज्ञानदृष्टी नसणारे जे मूढ आहेत त्यांना आत्म्याची अगदी कल्पनासुद्धा नसते. आपल्या शरीरात जी कर्मे होतात ती पाहिल्यास आत्म्याची आपल्याला माहिती होऊ शकते. मात्र कर्माचे अनुसंधान केले नाही तर आत्म्याचे ज्ञान मात्र होतच नाही. या जगात सर्वत्र म्हणजे चराचरात आत्मा भरून राहिला आहे. सजीव सृष्टीत दिसून येणारे इच्छा, द्वेष, सुख, दुःख आणि प्रयत्न पाहिले नाहीत तरी जीव अथवा आत्मा जाणता येऊ शकत नाही. आणि या लक्षणांवरूनच सजीवात आत्मा आहे आणि निर्जीवात तो नाही असे म्हणणे सुद्धा योग्य नसते. कारण एखादा वृक्ष हलला तर आपल्याला वायूची जाणीव होते, पण वृक्षाची हालचाल नसताना वायू नसतोच असे म्हणणे जसे योग्य नाही, अगदी तसेच जीवाच्या हालचालीवरून फक्त आत्म्याची जाणीव होते. या व्यतिरिक्त जेथे हालचाल नाही तेथे आत्मा असत नाही असे मात्र होत नाही. म्हणूनच मरणाबरोबर आत्मा निघून गेला आणि जन्मानंतर तो आत्मा आला असे म्हणणे योग्य नसते. कारण तो सर्वगत, सर्वव्याप्त आहे. तसेच तो एकरस आणि अखंड सुद्धा आहे. सर्वांचा आत्मा एकच आहे. तो येतही नाही आणि जातही नाही. यासाठी सजीव प्राण्यांचे निरीक्षण करणे फार आवश्यक असते. जीवन, मरण, भोग आणि गुण यांचा विचार सुद्धा करायला लागतो. कारण त्याशिवाय आत्म्याच्या अस्तित्वाची जाणीवच होत नाही. ज्ञानदृष्टीचे लोक प्राण्यांचे उत्क्रमण, भोग, अवस्था इत्यादीचा विचार करून आत्म्याचे अस्तित्व ओळखू शकतात. पण ज्यांना ज्ञानदृष्टीच नाही ते प्राण्यांची हालचाल पाहूनही आत्म्याला ओळखू शकत नाहीत. अभ्यासाचे साह्याने ज्ञानदृष्टीचा विकास आपल्या ठिकाणी करून आत्म्याचा साक्षात्कार करून घ्यायला लागतो. मनुष्य जीवनाचे ते एक फार मोठे उद्दिष्ट आहे. कारण हे सर्व घडविणारा ईश्वर आहे व त्याला पाहण्यासाठी ज्ञानचक्षुच लागतात, जे अध्यात्मविद्येनेच प्राप्त होऊ शकतात. गुणांशी संबंध झाल्याने जन्ममरण होतात. खरे तर आपली अवनती कोणालाच नको असते, पण सुखाचे आसक्तीमुळे आपली उन्नती कशात आहे हे सामान्य माणसाला कधी कळत नाही. सुखाची आसक्ती म्हणजे विषय भोगांपासून जे सुख मिळते त्याची आसक्ती. तो नाशवान पदार्थाद्वारा विविध भोगातून आपली उन्नती व्हावी असे प्रयत्न करीत राहतो आणि त्याचा परिणाम नेमका उलटाच होऊन त्याची अवनती होत जाते. शरीर सोडून जाणे, दुसऱ्या शरीरात स्थिर होणे व विषयांना भोगणे या तीनही क्रिया अगदी वेगवेगळ्या असल्या तरी त्यात राहणारा जीवात्मा मात्र एकच आहे. ही गोष्ट प्रत्यक्ष अनुभवातली असली तरी मूढ अविवेकी माणूस ती जाणू शकत नाही. त्याला त्याचे फारसे महत्त्वही वाटत नाही, कारण तो तिन्ही गुणांनी मोहित झालेला असतो. शरीराचा, पदार्थाचा व भोगाचा संयोग व वियोग होतो. मात्र अनेक अवस्थेत आत्मा एक राहतो
असे असले तरी तो अनेक अवस्थेत जातो. ही गोष्ट प्रत्यक्ष असली तरी विमूढ लोक याकडे लक्ष देत नाहीत. तो ही गोष्ट जाणून घेत नाही, तसा प्रयत्नसुद्धा करत नाही. मात्र ज्ञानदृष्टी असलेले लोकच याकडे पाहतात आणि ती गोष्ट जाणून घेतात, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत.